आई म्हणजे त्याग, आई म्हणजे मूर्ती. आईने किती कामं करो किंवा काही करो, तर त्या गोष्टीचं कुणालाही कौतुक नसतं किंवा कुणालाही काही चांगलं वाटत नाही. कारण की घरची बाई किंवा आई काय करते, हेच सगळ्यांना वाटतं, की घरात कामं 4 असतात. मग काय करून करते, 4 कामं केली की झालं. पण असं नसतं. सगळी कामं करता तिला किती मेहनत करावी लागते किंवा त्याच्यामागे किती कष्ट असतं, ते कुणालाही सांगून काही फायदा नसतं. तर जाऊ द्या, असू द्या. इथं बघा, मी चपात्या बनवून घेतल्या आणि एक गोष्ट अशी आहे, की तुमच्या मुलांनाही आवडेल, ती मी करून दाखवणार आहे आणि आठवड्यातून एकदा तरी केलं पाहिजे हे, जे मुलांना आवडतं. तर मी चपाती बनवून घेतली, ती म्हणजे अशी की साखरेची चपाती. तर ते पीठ मळलेलंच असते ते, त्याच्यातलंच थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे ट्राय करून बघण्यासाठी मी घेतलं. तर ते मुलीला खूप आवडतं आणि मी अशी करते कायम. तर चपातीचा गोळा छोटासाच घेतला, कारण म्हटलं पहिल्यांदाच बनवते, आवडते का नाही काय माहिती. मग छोटासाच गोळा घेतला आणि त्याच्यात साखर टाकली आणि ते असं तव्यावरती फ्राय करून घेतलं. पण इतकी तिला आवडली, तर अजून तिने असं बोललं, की "इथून पुढे पण बाई बनवत जा, मला खूप आवडली अशी चपाती." तर ठीक आहे बोललो, बनवत जाईन तुझ्यासाठी आणि एवढी मस्त झाली ती. टेस्टला पण मस्त तूप-बीप लावलं आणि मस्त लागत होती एकदम खमंग. चला इथंच एंड करते. चला बाय. भेटू नेक्स्ट